आप देख रहे हैं पुलिस टाइम्स न्यूज। नमस्कार, आपण बघत आहे पुलिस टाइम न्यूज। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचे जाहीर केल्यानंतर नागपूर शहरातील 6वी विधानसभा मतदारसंघासाठी योग्य उमेदवार निवडून पक्षश्रेष्ठी समोर ठेवण्यासाठी पक्षाने नेते 2 निरीक्षक नागपुरात पाठवले आहे व त्यांनी गुरुवारी रवी भवन येथे बैठकीत उर्वरित 6 जागांचा आढावा घेतला। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर शहरातील दक्षिण, पश्चिम, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य व पूर्व मतदारसंघातील बैठक 1 ऑगस्ट रोजी रवी भवन येथे गुरुवारी संपन्न झाली। बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते व अध्यक्ष दिलीप बाबू धोत्रे, मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष गौरव वावलकर, मनसे अभियंता कंत्राटदार संघटनेचे कार्याध्यक्ष अवधूत चव्हाण, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किशोर सयारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य सेल व इतर सर्व अधिकृत सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेत चर्चाही झाली व केलेल्या कामाची रूपरेषा जाणून घेतली। गुरुवारी उर्वरित 6 जागांचा आढावा घेत माहिती दिली। त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा 2024 निवडणुकाबाबत उभे राहण्यात इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची नावे मागितली असता कोणतेच नाव समोर आले नसल्यामुळे नागपूर उपशहर अध्यक्ष तुषार गिरे यांनी उभे राहण्याची व लढण्याची इच्छा व्यक्त केली असता सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटतेने त्यांचे समर्थन व पाठिंबा जाहीर केला। सध्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात त्यांनी केलेल्या कामाच्या बोलबाला असल्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आहे। निवडणूक लढविण्याबद्दलही तुषार गिरे यांची पूर्ण तयारी असल्याचे दिसून येत आहे। नागपूरचे शहर अध्यक्ष चंदू लाडे व विशाल बगडे, शहर सचिव श्याम पुनियानी यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांनी तुषार गिरे यांना पूर्ण समर्थन असल्याची माहिती दिली व तुषार गिरे यांना निवडणूक लढविण्याकरिता शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, पुलिस टाइम न्यूज भारत, नागपूर। आप देख रहे हैं पुलिस टाइम्स न्यूज।